मला आहे ना आत्मानंदाला जीव घालायचं होतं. तर आत्मानंदासाठी मस्त असं जेवणाचं ताट मी तयार केलेलं होतं. तर त्याला शेंगदाण्याची मिरची खूप आवडती. तर इथं मी आज मुगाच्या डाळीची आणि मसूरच्या डाळीची मिक्स आमटी केलेली होती. तर अशी सांबारसारखी केलेली होती. तर आज मला मेहंदी पण भिजत घालायची होती. तर संध्याकाळचा टाईम आहे आत्ताचा. तर इथं मेहंदी भिजत घालायला मी मेहंदीच्या पुड्या घेतलेल्या होत्या. जास्वंदीचे फुलं, मेथ्या, कढीपत्ता आणि कॉफी आणि लवंग एवढं सगळं साहित्य घेतलेलं होतं. तर तोपर्यंत मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं. पाणी उकळून झालेलं होतं. तर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, जास्वंदीचे फुलं, लवंग, कॉफी आणि एवढं सगळं सामान टाकून घेतलं. तर चांगलं मस्तपैकी अर्क उतरेपर्यंत आपण तोपर्यंत मेहंदीच्या पुड्या फोडून घेऊ. तर इथं मी मेहंदीच्या पुड्या पण फोडून घेत होते. तर आता मी सध्या या 3 पुड्या घेतलेल्या होत्या. तर मला असं वाटलं की थोडीशी कमी पडते, त्याच्यामुळं मी गणपतीची आपण मिक्स मेहंदी केलेली होती. तर गणपतीची आपण मी मेहंदी टाकणार होते त्याच्यामध्ये. तर एवढी मेहंदी पुरली नसते, त्याच्यामुळं ती अजून एक एक्स्ट्राची टाकली त्याच्यामध्ये. तर तुम्ही अशा प्रकारे जर पाणी उकळून घेतलं जेवढं सामान टाकलेलं आहे तेवढं, तर त्याच्यामुळं छानपैकी असा अर्क उतरतो. आणि मेहंदी भिजवताना ना एवढं सगळं सामान जर टाकलं ना, तुमचे केस एकदम असे मऊसूत काळेभोर. आणि आता ही मेहंदी ब्राऊन आहे, तर तुम्ही कशा पण मेहंदी भिजवा, काळी भिजवा किंवा ब्राऊन भिजवा. पण तुम्ही जर अशा पद्धतीने जर भिजवली ना, तर तुमचे केस एकदम असे छानपैकी मस्त असे शाईन करतील आणि खूप छान दिसतील. तर असे चमकदार. ज्यावेळेस मेहंदी लावतो आपण केसांना, तर ज्यावेळेस तसेच धुवून काढायचे. तर त्याच्या वेळेस शॅम्पू लावायचं नाही आणि रात्री झोपताना तेल लावून दुसऱ्या दिवशी शॅम्पू लावायचा. तर तुमचे केस इतके छान दिसतील. असे तुम्ही जर काळी मेहंदी लावलेली असेल तर असे काळे छान असे चमक मारतील. आणि जर तुम्ही ब्राऊन मेहंदी लावलेला असेल तर असे एकदम त्यांना ब्राऊन असा कलर आणि एकदम असं उन्हात छानपैकी दिसतात. आणि केस पण असे मऊसूत आणि कोंडा पण कमी होतो याने. तर अशा प्रकारे तर मी तुम्हाला इथं प्रॉपर पद्धतीने मेहंदी भिजवून दाखवते. तर हे बघा सगळा अर्क उतरलेला आहे त्याच्यामध्ये. आधी पाणी मी गाळून घेतलेले. तर इथं मी लोखंडी कढईचा वापर केलेला होता. तर लोखंडी कढईचा वापर खूप उपयोगी पडतो आपल्याला. तर याच्यामुळं केस आपले खूप छान होतात. तर अशा प्रकारे तुम्ही मेहंदी भिजवून लावून बघा. तर मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही कशी दिसतंय आणि आत्मानंदाला काय वाटलं. तर इथं आज आम्हाला टिफिनसाठी भाजीच उकळती काय मम्मी, तर त्याच्यामुळं तो पण जागाच होता. तर आम्ही अशा प्रकारे मेहंदी भिजवली. तर तुम्ही पण भिजवून बघा आणि केसांना छान अशी लावून बघा, तर एकदम छान केस होतील.